तुमचं नाव काय? नसरीन आदम शेख. तुमचं कोण ॲडमिट आहे जागदाळे मामा हॉस्पिटलला? मिस्टर पूर्ण नाव काय तुमच्या पतीचं? आदम जलालुद्दीन शेख. काय झालं होतं त्यांना? ॲक्सिडेंट झाला. मग महात्मा फुले जीवनदायिनी योजनेमध्ये बसलं होतं का? हो. मग जागदाळे मामा हॉस्पिटल यांनी योजनेत बसून सुद्धा तुमच्याकडून अधिकचे पैसे घेतलेत का? हो. किती घेतले? 18,000. जरा मोठ्यानं. 18,000. हां बरं. आता आपण तक्रार केल्यानंतर तुम्हाला पैसे माघारी देतो म्हटलेत काय? हो. मोठ्यानं बोला. होय होय. म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला भेटावे ही अपेक्षा आहे. हो. 18,000च आहेत ना? हो. बरोबर म्हणतात का? तुमचं नातं काय यांच्याशी? भाऊच आहे. मोठ्यानं बोला. भाऊच आहे. बरं बरं. मग ते म्हणतात ते योग्यच आहे का? हां. 18,000 रुपये ज्यादा घेतले जागदाळे मामा हॉस्पिटलनं. बरं. त्या तक्रार दिली ना त्या बाबतीत? हां दिले. बरं. मला बघा. दिसतो का? पुन्हा एकदा आपण जागदाळे मामा हॉस्पिटलच्या प्रांगणात आहोत, जिथं उपचारासाठी लोक येतात. यांचा अपहार इतका मोठा आहे की मला दररोजच इथं व्हिजिट द्यावी लागते. जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे ते संबंधित शेखताई आहेत की त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत. महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत बसून सुद्धा जागदाळे मामा हॉस्पिटल संबंधित रुग्णाकडून अधिकचे 18,000 रुपये घेतात. पुन्हा एकदा नियम सांगतो, प्रत्येक लाईव्हला मी नियम सांगतो की महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत बसल्यानंतर त्या रुग्णाचा खर्च शासन संबंधित हॉस्पिटलला देतं. नियम काय आहे? समजा आज रजिस्ट्रेशन झालं आणि संबंधित पेशंट 3-4 दिवस अगोदरपासून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असेल तर त्या 3 दिवसाचे बी पैसे शासन जागदाळे मामा हॉस्पिटलला देतं. पण इथं तसं केलं जात नाही. रजिस्ट्रेशन ज्या दिवसापासून झालं त्या दिवसापासूनच शासकीय नियमाप्रमाणे पॅकेज संबंधित पेशंटला जागदाळे मामा हॉस्पिटल देतं आणि जे अगोदरचे 3-4 दिवस झालेत त्याचे पैसे मात्र रुग्णाकडून घेतले जातात. हे 18,000 परवाचे 4,05,000 आपण महागारी मिळवून दिले. हे 18,000ची आज तक्रार पण आपण संबंधित महात्मा फुले जीवनदायिनी योजनेच्या अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. म्हणजे घोटाळा करण्याची यांची प्रवृत्ती थांबत नाही. तर लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बी आणि डॉक्टर गुंजाळ सिव्हिल सर्जन सोलापूर आणि डॉक्टर गुंजाळ हे कोऑर्डिनेटर आहे, त्यांना विनंती आहे जागदाळे मामा हॉस्पिटल यांच्याकडे जरा तुम्ही लक्ष द्यावं. आणि संबंधित जागदाळे मामा हॉस्पिटलकडून 2013 ते 2026चं जर महात्मा फुले जीवनदायिनीचं ऑडिट केलं तर त्यामध्ये करोडो रुपयाचा गोंधळ जो गोरगरिबांचा लुटलेला आहे तो निघेल. पण संबंधित चौकशी समिती आलती जेव्हा मी तक्रार केली ती चौकशी समिती मी म्हणत होतो, लाईव्ह बी पाहिला असेल खूपशा प्रेक्षकांनी की मी त्या समितीला म्हणत होतो आत्ता जाऊ आपण प्रत्येक रुग्णाला विचारू की बाबा जागदाळे मामा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत बसला असताना तुमच्याकडनं पैसे घेतलेत का? पण संबंधित चौकशी समिती आली नाही. म्हणजे दाल में कुछ तो काला है. दरबारीला तक्रारी होतात आणि रिफंड करावं लागतं. म्हणजे ते लुटलंच जातं जेव्हा तक्रार केली जाते आणि पुन्हा पैसे दिले जातात. म्हणजे तक्रार जर कोणी केली नाही ही दमदाटी सुद्धा करतात रुग्णाला. तुमचा रुग्ण आमच्या ताब्यात आहे, कमी जास्त करू. पण रुग्ण भिवून बोलत नाही. कुणाचं पण आहे, माझं आहे, तुमचं कोणत्याही लोकांचं आहे. आता धर्मदाय रुग्णालय म्हणून जागदाळे मामा हॉस्पिटल पण आहे. संबंधित प्रतीक्षा गोडसे म्हणून मॅडम आहेत जे नियमानं OPD-मध्ये बसल्या पाहिजे आणि कॅज्युअलिटीमध्ये बसल्या पाहिजे. रुग्णांना ज्यांचं उत्पन्न लाखाच्या आत आहे त्या रुग्णालयाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा फंड जागदाळे मामा हॉस्पिटल सरकारकडून घेतात आणि व्यक्तींकडून घेतं. फक्त पैशाची लूट आहे. पण आपण याच्यावर थांबणार नाही जोपर्यंत गोरगरिबाला न्याय भेटत नाही. मी माझे सहकारी मित्र मोगॅम्बो खुश होतो, डॉक्टर यादव मोगॅम्बो खुशच होत नाही. किती पैसे हाणायचे काय करावं त्या मोगॅम्बोला, त्या गोंधळच कळत नाही. पण म्हणतात ना पापाचे घागर कधीतरी भरते आणि पालती होते. विठ्ठल सद्बुद्धी देईल, येशू ख्रिस्त देतील, अल्लाह देईल. पण आता ह्यात सगळ्या परमेश्वरालाच
त्यांना त्यांची घागर पालते करण्यासाठी यादवाची किंवा संचालक म्हणून अध्यक्षाची माझ्यासारखा माझ्या मित्रपरिवारासारखा एक छोटासा तिनका आलेला आहे. जोपर्यंत ह्यांची घागर पालती होत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. धन्यवाद.